सगळ्याजणी इथे उपस्थित आहेत त्या सगळ्यांचं स्वागत. आणि या स्वागताबरोबरच आज कोण पैठणीच्या खेळात कुणाचं नाव जाहीर होणार ते आपण बघणार आहोत. त्यासाठी हे पहिलं नाव जाहीर करतो. नाव आहे अपर्णा अभिजित जाधव. घ्या नाव सांगा. अपर्णा अभिजित जाधव. घरी कोण कोण असतं? सासू सासरे, दीर जाऊ, मी आणि मिस्टर आणि माझी एक मुलगी. मिस्टर काय करतात? जॉब करतात. मग आता बरं वाटतंय खेळणार आहात? हो खेळणार आहे. घ्या उखाणा घ्या. संसारूपी सागरा देहरूपी नौका अभिजितरावांचं नाव घेते सर्वजण ऐका. ऐकलं सगळ्यांनी. टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया. बघूया कोण जिंकणार पैठणी. मधोमध एक बाकडा ठेवलेला आहे. दोघींनाही 10 संधी प्रत्येकी. स्माइली चेंडू इथून टाकायचा आणि जाऊन त्या बाकड्यामध्ये स्थिरावला पाहिजे, थांबला पाहिजे. 10 संधीमध्ये दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. टाळ्या वाजवून शुभेच्छा द्या. पाचवी संधी आहे तुमच्यासाठी. 5 संधीमध्ये या माऊलीची गुणसंख्या 1. आता 5 संधी तुमच्यासाठी. यामध्ये खेळा. 1 गुणसंख्या 1 आहे तुमची. 5वी संधी आहे तुमच्यासाठी. आघाडी घेण्याची संधी आहे. बघूया काय होणार. या दोघींची गुणसंख्या 1. आणि आता 5 संधी, निर्णायक संधी. त्यामध्ये ठरणार पैठणी इकडे जाणार की इकडे जाणार. बघूया काय होणार. आतापर्यंत गुणसंख्या 1. शेवटची संधी आहे तुमच्याकडे. आता 5 संधी आहेत आणि 1 जरी गुण मिळाला तर पैठणी तुमच्याकडे. नाही. अभिनंदन. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू मिस्टरांसाठी. अभिनंदन. उपविजेत्या ठरल्या जाधव वहिनी. त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या वाघे वहिनी. त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. अभिनंदन. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली आहेस म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. हे एक ना एक दिवस घडणारच होतं.
आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.